पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। काल तिथं सभा झाली, गोपीचंद पडळकर यांचं भाषण झालं, संग्राम जगताप यांचं भाषण झालं आणि त्यानंतर हे स्टेटस ठेवलं असं चर्चा तिथं गावामध्ये सुरू आहे। पोलीस पण तशा पद्धतीची माहिती देतात की काय कार्यक्रम तिथं झाला। मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कोणाला या ठिकाणी अधिकार नाहीये। त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाहीये आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही। असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे। आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरचे आहेत हेही बघावं लागेल। अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिला डॉक्टर्ड व्हिडिओ, बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात, प्रेसिपिटेट करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते। सर, आपण काय आवाहन कराल या सगळ्या? माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे। कोणीही कायदा हातात घेऊ नका। कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल। कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही। सर, काल मंत्र्यांची खाती बदलली